हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्याचं डेफिनेशन मराठीमध्ये काय मिनिंग होतं ते बघूया. आणि जे युजेस दिलेले आहे सेंटेन्समध्ये ते तुम्ही स्वतःच्या मनाने करून बघा, त्याचं कन्व्हर्जन आणि कसं त्याला त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे ते तुम्ही तुमच्या मनाने करून बघा एकदा. आणि जे पण वर्ड्स दिलेले आहे त्या वर्ड्सचे स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. ओके, आता आपण बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड, सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यांचे मराठीमध्ये मिनिंग, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तो बघायचा आहे आणि इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे प्रीडिकामेंट. PREDICAMENT, प्रीडिकामेंट. सो प्रीडिकामेंटचं काय मिनिंग होतं? अ डिफिकल्ट, अनप्लेझंट ऑर एम्बॅरेसिंग सिच्युएशन. म्हणजेच काय तर कठीण परिस्थिती किंवा बिकट प्रसंग जो असतो त्याला म्हटलं जातं प्रीडिकामेंट. सो मराठीमध्ये काय होतं मग प्रीडिकामेंटचा अर्थ? बिकट प्रसंग, कठीण परिस्थिती, पेच किंवा दुर्दशा. तर प्रीडिकामेंट म्हणजे होतं, इंग्लिशमध्ये त्याचं डेफिनेशन आहे अ डिफिकल्ट, अनप्लेझंट ऑर एम्बॅरेसिंग सिच्युएशन. आणि मराठीमध्ये काय अर्थ होतो त्याचा? बिकट प्रसंग, कठीण परिस्थिती, पेच किंवा दुर्दशा. सिनोनिम्स आहेत प्लाइट, कॉन्ड्रिंग आणि ट्रबल. आणि अँटोनिम्स आहेत ॲडव्हान्टेज, ॲग्रीमेंट आणि बेनिफिट. परत एकदा बघूया आपण काय त्याचं डेफिनेशन आहे वर्डचं प्रीडिकामेंटचं. मराठीमध्ये मिनिंग काय आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सो प्रीडिकामेंट म्हणजे होतं अ डिफिकल्ट, अनप्लेझंट ऑर एम्बॅरेसिंग सिच्युएशन, म्हणजेच बिकट प्रसंग, दुर्दशा, कठीण परिस्थिती किंवा पेच. आणि सिनोनिम्स आहेत लाईट, कॉन्ड्री आणि ट्रबल. आणि अँटोनिम्स आहेत ॲडव्हान्टेज, ॲग्रीमेंट आणि बेनिफिट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिफ्लेक्शनरी. DEFLATIONARY, डिफ्लेक्शनरी. सो डिफ्लेक्शनरीचं मिनिंग काय आहे? कॅरेक्टराइज्ड बाय ऑर टेंडिंग टू कॉज इकॉनॉमिक डिफ्लेशन. डिफ्लेशन म्हणजे काय होते तर महागाई कमी होते. ओके, इन्फ्लेशन म्हणजे काय होते? महागाई वाढते. सो डिफ्लेक्शनरी म्हणजे काय होते तर महागाई कमी करणारा असते, त्याला म्हटलं जातं डिफ्लेक्शनरी. किंवा चलनाची जी घट होत असते त्याला म्हटलं जातं डिफ्लेक्शनरी. सो मराठीमध्ये काय होतं? डिफ्लेशन म्हणजे, डिफ्लेक्शनरी म्हणजे महागाई कमी करणारा किंवा चलन घटीचा. सो याला म्हटलं जातं डिफ्लेक्शनरी. डिफ्लेक्शनरीचं डेफिनेशन आहे कॅरेक्टराइज्ड बाय ऑर टेंडिंग टू कॉज इकॉनॉमिक डिफ्लेशन, म्हणजेच महागाई कमी करणारा किंवा चलन घटीचा. सिनोनिम्स आहेत बँक्रप्सी, कोलॅप्स, डिक्लाइन आणि डिफ्लेशन. आणि अँटोनिम्स आहेत इन्क्रीज, राईज आणि सक्सेस. परत एकदा बघूया काय होतं. डिफ्लेक्शनरी म्हणजे आहे कॅरेक्टराइज्ड बाय ऑर टेंडिंग टू कॉज इकॉनॉमिक डिफ्लेशन, म्हणजेच होतं महागाई कमी करणारा किंवा चलन घटीचा. सिनोनिम्स आहेत बँक्रप्सी, कोलॅप्स, डिक्लाइन आणि डिफ्लेशन. आणि अँटोनिम्स आहेत इन्क्रीज, राईज आणि सक्सेस. नेक्स्ट वर्ड आहे स्कॅथिंग. SCATHING, स्कॅथिंग. ओके, स्कॅथिंग म्हणजे काय आहे तर विथरिंगली, स्कॉनफुल, सेव्हिअरली क्रिटिकल. म्हणजेच काय की कठोर टीका करणे होते किंवा तीव्र टीका, त्याला म्हटलं जातं स्कॅथिंग. ओके, किंवा जिव्हारी जे लागतं त्याला सुद्धा म्हटलं जातं स्कॅथिंग. सो स्कॅथिंग म्हणजे काय होतं तर विथरिंगली, स्कॉनफुल किंवा सिव्हिअरली क्रिटिकल. म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो तीव्र टीका किंवा कठोर टीका, जिव्हारी लागणारा किंवा अति कडक. तर स्कॅथिंग म्हणजे होतं विथरिंगली, स्कॉनफुल, सिव्हिअरली क्रिटिकल. मराठीमध्ये स्कॅथिंगचं मिनिंग होतं तीव्र टीका किंवा कठोर टीका किंवा जिव्हारी लागणारा आणि अति कडक.
सो सिनोनिम्स आहेत स्कॅथिंगचे डिवास्टेटिंग, विथरिंग आणि ब्लिस्टरिंग. सिनोनिम्स काय परत एकदा बघूया. सिनोनिम्स आहेत डिवास्टेटिंग, विथरिंग आणि ब्लिस्टरिंग, हे आहेत स्कॅथिंगचे सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स आहेत माइल्ड, जेंटल आणि कॉम्प्लिमेंटरी. माइल्ड, जेंटल आणि कॉम्प्लिमेंटरी हे स्कॅथिंगचे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट वर्ड आहे फुगिटिव्ह, FUGITIVE, फुगिटिव्ह. फुगिटिव्हचे डेफिनेशन आहे क्विक टू डिसअपियर, फ्लीटिंग. म्हणजेच काय होतं तर फरार होणे, पसार होणे किंवा पळून जाणे. क्विक, ओके, क्विक टू डिसअपियर, फरार होणे, पसार होणे किंवा पळून जाणे, त्याला काय म्हटलं जातं, फुगिटिव्ह असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो फुगिटिव्ह म्हणजे काय आहे मराठीमध्ये, याचा अर्थ फरार, पसार आणि पळून जाणारा. ओके, सो सिनोनिम्स आहेत फुगिटिव्हचे फ्लीटिंग, ट्रान्झिएंट, ट्रान्झिटरी आणि एफेमेरल. एफेमेरल जो वर्ड आहे आपण काल बघितलेला आहे. तर एफेमेरल म्हणजे काय होतं तर क्षणिक, क्षणिक किंवा क्षणभंगूर किंवा काही काळाकरता, अल्प काळाकरता, त्याला म्हटलं जातं एफेमेरल. ओके, सो फुगिटिव्ह म्हणजे काय आहे तर क्विक टू डिसअपियर आणि फ्लिटिंग म्हणजेच काय तर फरार, पसार, पळून जाणारा किंवा आपण म्हणू शकतो क्षणिक. ओके, क्षणिक सुद्धा आपण याला म्हणू शकतो. सिनोनिम्स आहेत फ्लिटिंग, ट्रान्झिएंट, ट्रान्झिटरी आणि एफेमेरल. आणि अँटोनिम्स आहेत परमनंट आणि लॉंग लास्टिंग. परत बघूया इकडे आहे का. ओके, सो इथे यूज दिलेला आहे. सो हे यूज जे आहे ते तुम्ही स्वतःच्या मनाने करून बघा की त्याच्यामध्ये वर्डला, व्होकॅब्युलरीला कसं त्या वर्ड सेंटेन्समध्ये फिक्स करण्यात आलेलं आहे. आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सला एकदा मराठीमध्ये करून बघा की या सेंटेन्सचं मिनिंग काय होऊ शकतं आणि कोणता मिनिंग जे आहे वर्डचं त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये वर्ड आहे जॅनिटर, JANITOR. तर इथे जे दिलेलं आहे वन हू परफॉर्म्स ट्रिक्स बाय स्लाइट ऑफ हँड्स. तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ जेनिटर नाही होत. ओके, जेनिटर म्हणजे काय होतं तर शिपाई. मराठीमध्ये जेनिटरचा अर्थ होतो शिपाई, सफाईगार किंवा चौकीदार. आणि द वन हू परफॉर्म्स ट्रिक्स बाय स्लाइट ऑफ हँड्स म्हणजेच काय होतं तर मॅजिशियन किंवा ॲन इल्युशनिस्ट. तर हे जे सेंटेन्स आहे वन हू परफॉर्म्स ट्रिक्स बाय स्लाइट ऑर हँड्स, याला वन वर्ड मध्ये काय लिहू आपण, मॅजिशियन ऑर ॲन इल्युजनिस्ट. आणि काय होतं मग मॅजिशियन ऑर इल्युजनिस्ट म्हणजे जादूगर. ओके, किंवा हात चलाखी करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं मॅजिशियन ऑर ॲन इल्युजनिस्ट. आणि काय होतं त्याचा अर्थ वन हू परफॉर्म्स ट्रिक्स बाय स्लाइट ऑफ हँड्स, हात चलाखी जो करतो आणि जो जादू करतो, मॅजिक करतो, त्याला म्हटलं जातं मॅजिशियन ऑर इल्युजनिस्ट इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये काय होतं मग जादूगर किंवा हात चालाखी करणारा. आणि जॅनिटर म्हणजे होतं शिपाई, सफाईगार किंवा चौकीदार. नेक्स्ट वर्ड आहे टिंकर. टिंकर म्हणजे काय होतं वन हू गोज प्लेस टू प्लेस मेंडिंग पॉट्स. म्हणजे जो काय करतो कलही करणारा असतो किंवा भांड्यांना डाग देणारा जो असतो, जो प्लेस टू प्लेस ट्रॅव्हल करतो पॉट्सला, जे पण काही भांडी आहेत त्यांना मेंड करण्याकरता, त्यांना डाग देण्याकरता. सो त्याला काय म्हटलं जातं टिंकर असं म्हटलं जातं. तुम्ही एखादी एक ॲनिमेटेड पिक्चर सुद्धा पाहिलेला असेल टिंकर बेल. सो त्या टिंकर बेल काय करते, जे पण काही पॉट्स आहे, काही पण वस्तू आहे, इक्विपमेंट्स आहे, त्यांना ते बनवत असतात. ओके, सो काय आहे ते टिंकर. तर टिंकर म्हणजे काय होतं वन हू गोज प्लेस टू प्लेस मेंडिंग पॉट्स. जे पॉट्स म्हणजे भांड्यांना डाग देतो, जागोजागी जाऊन, प्लेस टू प्लेस जाऊन, त्याला म्हटलं जातं टिंकर. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं कलही करणारा किंवा भांड्यांना डाग देणारा.
त्याला म्हटलं जातं टिंकर. आणि जर तुम्हाला वाटत असेल की टिंकर म्हणजे आणखी काय होतं, तर तुम्ही एकदा जे टिंकर बेल आहे त्याचं जे ॲनिमेटेड पिक्चर आहे टिंकर बेल म्हणून, त्याचं एकदा तुम्ही हे सुद्धा बघू शकता, पिक्चरचं एखादा रिव्ह्यू किंवा काही एखादा युट्यूबवर असते व्हिडिओ वगैरे, तो सुद्धा एखादा बघून घ्या तुम्ही. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की टिंकर बेल काय काम करत असते आणि टिंकर म्हणजे काय होतं. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे हर्बेरियम. आणि आपल्याला करेक्टली स्पेलिंग बघायची आहे हर्बेरियमची काय आहे, तर हर्बेरियमची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, HERBARIUM. आणि हर्बेरियम काय म्हणजे काय होतं, तर वनस्पती संग्रह. मराठीमध्ये हर्बेरियम म्हणजे होतं वनस्पती संग्रह. अभ्यासाकरता किंवा अभ्यासाकरताच जे पण काही वनस्पती आहे ते जतन करून ठेवण्यात येतं, त्याला म्हटलं जातं हर्बेरियम. ओके, अभ्यासाकरता काही वनस्पती हे जतन करून ठेवण्यात येते, त्याला म्हटलं जातं हर्बेरियम. त्याचा जो संग्रह केला जातो त्या वनस्पतींचा जतन करून त्याला हर्बेरियम असं म्हटलं जातं. आणि वनस्पती संग्रह सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि हर्बेरियमची करेक्ट स्पेलिंग आहे HERBARIUM. नेक्स्ट वर्ड आहे फुनॅम्बुलिस्ट. आणि फुनॅम्बुलिस्टची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, FUNAMBULIST. तर फुनॅम्बुलिस्ट म्हणजे काय होतं, तर दोरीवर जे चालणारे असते. जसं तुम्ही कधी खेळ पाहिलेला असेल की एक मुलगी असते, ती एक मोठासा बांबू घेऊन असते आणि ती दोरीवर चालते. सो त्या खेळाला किंवा दोरीवरती चालत आहे ती व्यक्ती, ती मुलगी किंवा एखादा व्यक्ती, त्याला काय म्हटलं जातं, फुनॅम्बुलिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर दोरीवर चालणारा, त्याला म्हटलं जातं फुनॅम्बुलिस्ट. मराठीमध्ये अर्थ होतो दोरखंडावर चालणारा किंवा दोरीवर चालणारा किंवा दोरीवर चालण्याची जी कला असते, जो कला तो दाखवत असतो, त्याला म्हटलं जातं फुनॅम्बुलिस्ट. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. फर्स्ट आहे स्टँड वन्स ग्राउंड. स्टँड वन्स ग्राउंडचं मिनिंग आहे मेंटेनिंग युअर पोझिशन. मेंटेनिंग युअर पोझिशन म्हणजे काय होतं, तर स्वतःच्या मनावर ठाम असणे. आणि जिथे आपण ठाम आहे तिथे आपण माघार घेत नाही. सो स्टँड वन्स ग्राउंड म्हणजे काय होतं, स्वतःचा ठाम निर्णय घेणे आणि माघार न घेणे. मराठीमध्ये याचा अर्थ होतो स्वतःच्या मतावर ठाम राहणे किंवा माघार न घेणे म्हणजे काय होतं, स्टँड वन्स ग्राउंड. नेक्स्ट आहे सिंक युअर टीथ इनटू. याचं मिनिंग आहे डुईंग समथिंग विथ अ लॉट ऑफ एनर्जी अँड एन्थुसियाझम. म्हणजेच काय करणे, की पूर्णपणे सामील होणे. जे पण काही आपण काही करत आहे, काम एखादं किंवा कुठे आपण फंक्शन मध्ये जात आहे, तर त्याच्यामध्ये पूर्णपणे सामील होणे किंवा भरपूर ऊर्जेने किंवा आवडीने एखादे काम करणे, त्याला म्हटलं जातं सिंक युअर टीथ इनटू. म्हणजे डुईंग समथिंग विथ अ लॉट ऑफ एनर्जी अँड एन्थुसियाझम. मराठीमध्ये काय होतं, सिंक युअर टीथ म्हणजे पूर्णपणे सामील होणे. आणखी याचा अर्थ होतो भरपूर ऊर्जा आणि आवडीने, भरपूर ऊर्जा आणि आवडीने करणे. एखादे काम असो किंवा काही असो, ते भरपूर ऊर्जा आणि आवडीने करणे, त्याला म्हटलं जातं सिंक युअर टीथ इनटू. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतलेले आहे, मिसस्पेल्ड वर्ड घेतलेले आहे, वर्ड सुद्धा तुम्ही एकदा वाचून घेत जा. कारण की त्याच्यामध्ये असे 4 ऑप्शन्स येऊ शकतात तुम्हाला एक्झाम मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकते की कोणती करेक्ट स्पेलिंग आहे, किंवा हे पण येऊ शकतं की त्या एखादं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतं की या वर्डच्या जागी तुम्ही कोणता सिनोनिम त्या तिथे सेट करू शकता, फिक्स करू शकता त्या सेंटेन्समध्ये. तर तुम्हाला त्याच्यासाठी व्होकॅब्युलरी वाचणं खूप गरजेचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर एक्झाम करता तर फारच इम्पॉर्टंट आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.